करायचं आहे वय. वयावरचा प्रॉब्लेम पेपरमध्ये बऱ्याच वेळा असतं. जवळपास जेवढे काही पेपर निघाले त्यामध्ये 99% पेपरमध्ये एजवरचा प्रॉब्लेम विचारला जातच. म्हणून बेसिक प्रॉब्लेम पासून तर एंड पर्यंत आपल्याला वयाचे सगळे टाइप्स त्या ठिकाणी घ्यायचे. जिथे जिथे शॉर्ट मेथडचा वापर होईल त्या ठिकाणी शॉर्ट मेथडनं गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयांची बेरीज त्यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष असल्यास ए चे वय काढा. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपण म्हटलंय गुणोत्तर दिल्यानंतर त्यांची बेरीज. आता ए चं वय जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण ए गुणोत्तर ए आणि बी 2:3 ज्याचं वय विचारलं त्याचा संबंधित अंक घ्यायचा 2. मग 2 छेदामध्ये इथं बेरीज शब्द तुम्हाला दिले आहे तर गुणोत्तराची बेरीज करा. 3 + 2 5. गुणाकारामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं घ्या. 30 वर्ष बेरीज आहे. मग 5 × 5 5 × 30 sin 2 12 वर्ष. याचा अर्थ ए चं वय किती आलं 12 वर्ष. ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयांची वजाबाकी 12 वर्ष आहे. तर बी चे वय काढा. मग आता ए आणि बी चं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 3:5 गुणोत्तर. कोणाचं वय विचारलं बी. मग या ठिकाणी बी चं वय बरोबर बीचा संबंधित अंक किती आहे 5 आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ 5 छेदामध्ये इथं वजाबाकी 12 दिलेली आहे. शब्द वजाबाकी आला मग गुणोत्तराची वजाबाकी करा. 5तून 3 जर काढले तर 2 आणि गुणाकारामध्ये 12. बे 1 बे 12 6 × 30. याचा अर्थ बी चं वय किती आलं 30 वर्ष. टाइप नंबर 3 ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 216 वर्ष आहे. तर ए चे वय काढा. मग आता ए चे वय म्हटलं तर पुन्हा ए चा संबंधित अंक या ठिकाणी 2 आहे. आपण घेणार 2.